नमस्कार. सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी स्वप्ना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट आणि खायला खूप असे टेस्टी वेज स्प्रिंग रोल. अतिशय खायला छान लागतात. चला तर मग साहित्य पाहूयात. पाहू शकता इथे मी अशा छान पातळ भाज्या अशा कट करून घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून. कोबी घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, 1 शिमला मिरची आणि गाजर घेतलेला आहे उभं कट करून. इथे पाहूयात कांद्याची पात घेतलेली आहे 1 वाटीभर बारीक अशी छान कट करून. काळी मिरी पूड घेतलेली आहे, टोमॅटो सॉस घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या बारीक चॉप केलेल्या, बारीक चॉप केलेला लसूण, सोया सॉस आणि बारीक चॉप केलेलं आलं. आणि इथे मी शेजवान चटणी वापरणार आहे. चवीप्रमाणे मीठ, व्हिनेगर आणि इथे नूडल्स मी बॉईल करून घेतलेले आहेत असे थंड करून. चला तर मग आपण सुरुवात करूया. इथे एक कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम झाले तर यामध्ये घातलेलं आहे मी बारीक चॉप केलेला लसूण, आलं घातलेलं आहे. इथे मी जेवढे तुम्हाला रोल बनवायचे असेल त्याप्रमाणे तुम्ही साहित्य कमी जास्त घेऊ शकता. हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत इथे मी 4 ते 5. आणि हे सर्व साहित्य छान असं बारीक चॉप करून घ्यायचं आहे. आता हे 1 मिनिटभर असं मस्त खरपूस होईपर्यंत आपण असंच मोठ्या आचेवर छान परतून घेणार आहोत. म्हणजे लसूण आणि आलं जे आहे छान तळलं जाईल. तर यामध्ये घालायचा आहे कांदा. आता कांदाही आपण छान 10 सेकंद असाच परतून घेणार आहोत. इथे गॅसची फ्लेम अजिबात कमी करायची नाही. ही प्रोसेस आपल्याला हाय फ्लेमवरच करायची आहे. आता इथे घालूयात भाज्या. कोबी घातलेला आहे मी, गाजर, शिमला मिर्च आणि 1 टोमॅटो घातलेला आहे छान उभा पातळ चिरून. आता इथे सर्व भाज्या घालून झालेल्या आहेत. आता व्यवस्थित आपण ह्या भाज्या 1 मिनिटभर अशाच हाय फ्लेमवरती परतून घेऊया. भाज्या अशा छान परतून घेतल्या ना तेलावरती म्हणजे थोड्याशा सॉफ्ट होतात, पण खूप जास्तही नाही करायच्या आपल्याला सॉफ्ट. हे बघा मस्त अशा भाज्या परतून झाल्या. याप्रमाणे इथे आपण छान अशा भाज्या परतून घेतलेल्या आहेत. इथे घालायची आपल्याला काळी मिरी पूड आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे भाज्यांवरती. मीठ थोडंसं कमीच वापरायचं आहे कारण आपण जे सॉसेस घालणार आहोत त्यामध्येही मीठ असते. आता मीठ घातल्यानंतर पुन्हा छान 1 अर्धा मिनिट असंच फ्राय करून घेऊयात. जेणेकरून आपल्या ज्या भाज्या आहेत त्या आळणी लागणार नाहीत अजिबात. हे बघा व्यवस्थित झालेलं आहे आपलं हे फ्राय करून. आता इथे घालायचे आहेत आपल्याला नूडल्स. हे मी बॉईल करून घेतलेले आहेत नूडल्स. तुम्हाला जर आवडत नसतील तर तुम्ही कमीही घालू शकता. आता यामध्ये घालायचं आहे टोमॅटो सॉस, सोया सॉस, 1 मोठा चमचा मी इथे शेजवान चटणी घातलेली आहे, व्हिनेगर घातलेला आहे 1 मोठा चमचा. आता हे व्यवस्थित आपण छान असं एकजीव करून घेऊयात. गॅसची फ्लेम इथे मोठीच ठेवायची आहे, अजिबात कमी करायची नाही. आणि हे पटापट आपण मिक्स करून घेऊयात. आता
छान सर्व ते सॉसेस आपण टाकलेले आहेत ते असे नूडल्सला लागले पाहिजेत. हे बघा मस्त असं छान मिक्स करून झाल्यानंतर तर यावरती घातलेली आहे भरपूर अशी कांद्याची पात. कांद्याची पाताच्या ऐवजी तुम्ही कोथिंबीर घातली तरी चालेल, पण कांद्याची पात खायला खूप टेस्टी लागते म्हणून नक्की घाला. हे बघा आता छान व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता आपण थंड होण्यासाठी भाजी ठेवून देऊया. चला आता आपण रोलसाठी जे वरती आपल्याला आवरण लागते ते बनवायला घेऊया. हे बघा इथे मी 2 ते 3 वाटी गव्हाचं पीठ घेत आहे. त्यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ. तर मीठ मिक्स करून घेऊया आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण छान व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. आणि मग याचा छान घट्टसर असा एक गोळा मळायचा आहे. खूप जास्त घट्टही नाही आणि खूप पातळही नाही करायचं, एकदम मीडियम ठेवायचं आहे आपल्याला पीठ. हे बघा अजून थोडंसं मळायचं आहे कारण एकजीव झालं पाहिजे सर्व असं छान. हे बघा व्यवस्थित मी छान पीठ मळून घेत आहे. हे बघा असं छान गोळा मळून झालेला आहे, पाहू शकताय. खूप जास्त पातळ नाही ठेवायचं आणि घट्टही नाही ठेवायचं. आता आपण झाकण ठेवून 5 मिनिटानंतर चला आपण शीट बनवायला घेऊयात. त्यासाठी इथे एक छोटा गोळा घेऊन छान अशी त्याची पोळी लाटून घ्यायची. चपातीप्रमाणेच लाटायची आहे. पुरीला जेवढा गोळा घेतो ना आपण त्या साईजचाच गोळा घ्यायचा. हे बघा आता याच पद्धतीने मी अजून एक बनवून घेणार आहे. इथे तुम्ही एकदम सगळ्या पोळ्याही अशाच लाटून घेऊ शकता, म्हणजे या साईजच्या. हे बघा आता या पोळीवरती आपण तेल लावायचं आहे. असं व्यवस्थित सगळीकडून तेल लावून घ्यायचं. आता यावरती घालायचं आहे आपल्याला पीठ. गव्हाचंच पीठ आहे हे. आणि आता दुसरी पोळी जी आहे ती अशी यावरती ठेवून द्यायची. आणि आता पुन्हा आपण ही लाटून घेऊयात. जेवढी तुम्हाला लाटता येईल त्या हिशोबाने अशी व्यवस्थित लाटून घ्या. खूप जास्त पातळी नाही करायची आणि खूप जास्त जाड पण नाही ठेवायची. हे बघा अशी मस्त आपण लाटून घेतलेली आहे व्यवस्थित. सर्व बाजूने एकसारखी अशी लाटून घ्यायची हलक्या हाताने. पाहू शकताय किती ट्रान्सपरंट झालेले आहे. 2 आहेत तरी पण. चला आता आपण गरम तव्यावरती शेकून घेऊया. करायला अगदी सोप्या असतात ह्या शीट घरच्या घरी. आणि आपण गव्हाच्या पिठाच्या बनवत आहोत. मैद्याच्या बनवण्यापेक्षा गव्हाच्या पिठाच्या नक्की बनवून पहा घरच्या घरी. हे बघा आता एक बाजू भाजून झाली आहे. पुन्हा उलटून पुलटून हे बघा या पद्धतीने सर्व बाजूने आपण ही छान भाजून घेणार आहोत. असे फोडे फोडे यायला लागले की म्हणजे आतपर्यंत आपली शीट छान भाजल्या जाते.
हे बघा मस्त असा रंग आलेला आहे, म्हणजे आपली बऱ्यापैकी भाजून झालेली आहे शीट. चला आता आपण काढून घेऊया. थोडीशी थंड होऊ द्यायची आणि नंतर असं हळूच अशी कडेकडेने सोडवून घ्यायची. हे बघा पटकन सुटल्या जाते. हे बघा तयार आहे आपली शीट स्प्रिंग रोल करण्यासाठी. पाहू शकताय अतिशय पातळ आणि मस्त मऊ लुसलुशीत तयार झालेली आहे. तुम्हीही बनवून 1 महिन्याभरापर्यंत फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. म्हणजे कधी घाई गडबडीमध्ये तुम्हाला हे जर बनवायला वेळ नसेल तर तुम्ही वापरू शकता. पाहू शकता किती पातळ आणि ट्रान्सपरंट झालेले आहेत. इथे मी सर्व शीट बनवून घेतलेले आहेत. चला आता आपण स्प्रिंग रोल बनवायला घेऊया. तर आपलं जे स्टफिंग आहे नूडल्सचं यामध्ये ठेवायचं आहे. जेवढं तुम्हाला ठेवायचं आहे तेवढं तुम्ही ठेवू शकता. आता आपण गव्हाच्या पिठाची स्लरी बनवलेली आहे, ती ह्याला व्यवस्थित लावून घ्यायची शीटला. आणि आता व्यवस्थित पहिल्यांदा अशा त्याच्या कडा बंद करून घ्यायच्या आणि मग असं फोल्ड करून आपण हे रोल बंद करून घेणार आहोत. हे बघा या पद्धतीने असं प्रेस करून छान असं त्याच्या कडा ज्या आहेत त्या अशा बंद झाल्या पाहिजेत, म्हणजे आपले रोल तेलात घातल्यानंतर सुटणार नाहीत. हे बघा आणि थोडंसं ते सेट झाल्यानंतर अजून छान बसते. हे बघा या पद्धतीने इथे मी सर्व रोल तयार करून घेतलेले आहेत. चला तर मग आता आपण फ्राय करायला घेऊया पटापट. कढईमध्ये बघा इथे तेल छान गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण मीडियम गॅसवरती हे रोल याच्यामध्ये तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. मीडियम गॅसवरती आपण उलटपुलट करून छान क्रिस्पी होईपर्यंत हे रोल असेच फ्राय करून घ्यायचे आहेत. पाहू शकताय रंग किती छान आलेला आहे. एकदम गव्हाच्या पिठाचे आपण हे रोल बनवलेले आहेत, तरी पण रंग बघा किती सुंदर आलेला आहे आणि खायलाही अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेले आहेत. पाहू शकताय अतिशय खायला चविष्ट असे स्प्रिंग रोल तुम्ही नक्की बनवून पहा. आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.